इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सत्या आता पप्पूच्या टपरीवर येऊन बसत आहे आणि या गोष्टीचा राग पूर्वाला येतोय. सत्या नुसता बसतच नाहीये, तर सत्या तेथे बसून मंजूसाठी चिठ्ठ्या देखील पाठवतोय. एकतर तो बाहेर बसून तिच्याकडे एकटक पाहत असतो, त्याचबरोबर चिठ्ठी देखील पाठवतोय. आपल्याला पाहायला मिळतं की पप्पूने आतमध्ये चहा आणून दिलेला आहे आणि चहाच्या बरोबर आय मिस यू असं सत्याचं लेटर देखील त्याने मंजूला दिलेलं असतं आणि ही गोष्ट पूर्वाने पाहिलेली आहे. पण आता काय बोलावं ते तिला कळत नाहीये. सत्या आणि मंजूचा हा रोमॅन्स तिला काही केला बंद करून टाकायचा आहे. पण जर का डायरेक्ट बोललो तर अजून ते दुसरं काहीतरी करणार, या गोष्टीमुळं पूर्व आता शांत बसलेली असते. आता ती चिडलेली असते आणि मंजूला स्वतःच्या केबिनमध्ये बोलवून घेते आणि मंजूला तिने एक फाईल देखील दिलेली आहे आणि ती फाईल देऊन म्हणते की आता हे काम जरा तुम्ही करा. कारण पोलीस स्टेशनमध्ये बसून तुम्ही काय करताय ना, ते माझ्या लक्षात आलेलं आहे. शासन तुम्हाला ज्या गोष्टीचा पगार देत आहे ना, ते काम तुम्ही करा. आता मंजूला पण समजलेलं असतं की पूर्वाने आपल्याला पाहिलेलं आहे. सत्याने जी चिठ्ठी पाठवली होती, ती चिठ्ठी मंजूने वाचलेली असते. कदाचित ही गोष्ट पूर्वा मॅडमला समजली आहे, हे आता मंजूच्या लक्षात आलेलं असतं. त्यामुळं मंजू देखील काहीच बोलत नाही आणि पूर्वाने तिच्या हातात एक फाईल दिलेली आहे. ती फाईल आहे मानिनी मोहिते यांची आणि मंजूला तिने सांगितले की 2 दिवसाच्या आत मला या मानिनी मोहिते आहेत त्या पोलीस स्टेशनमध्ये हजर पाहिजेत. त्या कुठं आहेत, काय करतायत, काय मला काय सांगायचं नाही. फक्त मला त्या इथं हजर पाहिजेत एवढंच मी सांगते. कारण आत्तापर्यंत हे इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे होतं, पण ते अजून झालेलं नाही आहे. म्हणजे हे तुमच्या कामाचा तुम्ही नीट पाठपुरावा करत नाहीत. तुम्ही खूप लापरवाह आहात, निष्काळजी आहात, असं पूर्वा तिला म्हणत असते. आता या गोष्टीचं खूप टेन्शन मंजूला देखील आलेलं असतं. मंजू ती फाईल घेऊन घरी येते आणि झालेली सगळी हकीकत तिने सत्याला सांगितलेली असते. सत्या तिला म्हणतो की काही काळजी करू नको. तुला तर माहिती आहे ना, मानिनी मोहिते हे आपल्या ताब्यात आहेत. आपण त्यांना सुरक्षित ठेवलेलं आहे. त्यामुळं तू काही काळजी करू नको. मग मंजू म्हणते, आपण त्यांना पूर्वाच्या ताब्यात देऊया का? म्हणजे पूर्वाला सांगूया का मानिनी मोहिते ह्या जिवंत आहेत आणि त्या अशा-अशा ठिकाणी सुरक्षित आहेत. सत्या म्हणतो, अजिबात काही या गोष्टीचं बोलायचं नाही. कारण त्यांना मानिनी मोहितेचं काय करायचं ते मला कळत नाही. एक तुला गोष्ट लक्षात येते का बघ. कारण माझ्यावर आळ आहे की मी जळीत हत्याकांड केलेलं आहे म्हणून आणि त्यात मानिनी मोहिते देखील दगावलेले आहेत म्हणून. जर त्यांना मानिनी मोहिते ह्या जिवंत आहेत हे माहिती आहे आणि त्यांना जर का त्या पाहिजे आहेत, तर मग त्या त्यांना का पाहिजेत? उलट त्या मेलेल्या आहेत असं जर का त्यांना माहिती असेल, तर त्या मला पकडून घेऊन जाऊ शकतात. म्हणजेच पूर्वा ही सत्याला पकडून घेऊन जाऊ शकते, कारण त्याने मानिनी मोहितेला मारलेलं आहे असं सिद्ध करू शकते पूर्वा. असं म्हणून तो सांगण्याचा प्रयत्न करतो की आत्ताच आपण मानिनी मोहिते यांना पूर्वाच्या ताब्यात द्यायला नको. कारण पूर्वाच्या डोक्यामध्ये नक्की काय चाललेलं आहे ते आपल्याला अजूनही माहिती नाही आहे. ही गोष्ट मंजूला देखील पटलेली आहे. कारण पूर्वा ही अगदी सरळ डोक्याने चालणारी नाही आहे, तर ती तिरकस आहे आणि ती काहीही करू शकते, हे मंजूला देखील माहिती आहे. हे दोघे बोलत असतात, तेव्हा हे सगळं बोलणं मम्मी साहेबांनी देखील ऐकलेलं असतं आणि आता मम्मी साहेबांना समजलंय की मानिनी मोहिते ही सत्याकडं सुरक्षित आहे. आता तिनं लगेच फोन उचललेला असतो आणि ही सगळी गोष्ट ती आता पूर्वाला सांगणार असते. पण परत ती विचार करते की पूर्वा आपल्यासारखाच अपमान करते. आपण पहिल्यांदा तिला फुलं द्यायला गेलो, तर तिनं फुलं फेकून दिली. आता दुकानाचं उद्घाटन होतं तेव्हा आपण तिच्याकडे गेलो, तर तिनं आपल्याला हाकलून दिलं. म्हणजे आपल्याला काय किंमतच नाही का? आपण तर महिला परदेश अध्यक्ष आहोत. सिंपल आणि स्वीट इतकं चांगलं आपण व्यक्तिमत्व आहोत. मग आपण तिला स्वतःहून फोन करून माहिती कशाला द्यायची? आपण तिला काहीच सांगायला नको, असा विचार करून तिने आता फोन करायचा नाही असं ठरवलेलं असतं. कारण ही जोपर्यंत आपल्याला मान देत नाही, तोपर्यंत हिला काहीच सांगायचं नाही, असं आता मम्मी साहेबांनी ठरवलेलं आहे. इकडे पूर्वा पोलीस स्टेशनमध्ये बसलेली असते आणि तिच्या डोक्यात ती टपरी काही करून गेलीच पाहिजे असा विचार येत असतो. पण आता त्या टपरीचे सगळे कागदपत्र तर क्लिअर आहेत. काय करावं असा विचार तिच्या मनात येत असतो. ही टपरी एकदाची इथून गेली पाहिजे, हिचा पेट झाला पाहिजे, ही जळली पाहिजे असा विचार तिच्यात येतो आणि मग तिला वाटतं खरोखरच ही टपरी आपण जाळली तर? आणि मग तिच्या डोक्यात ती टपरी जाळण्याचा विचार सुरू होतो आणि त्याप्रमाणे तिने काम करायला सुरुवात केलेली आहे. रात्र झालेली असते आणि आता नाईट ड्युटी पडवळची असते.
मंजू देखील आता घरी गेलेली असते आणि पूर्वा म्हणते, की "आज नाईट ड्युटी कोणाची आहे?" पडवळ म्हणतात, "माझी नाईट ड्युटी आहे." पूर्वा म्हणते, "ठीक आहे. आज मी जरा केसचा स्टडी करत बसणार आहे, त्यामुळं मी पोलीस स्टेशनलाच थांबणार आहे." आता पोलीस स्टेशनमध्ये पडवळ आणि पूर्वा हे दोघेच असतात. बाकीचे सगळेजण आपापल्या घरी गेलेले असतात आणि पडवळ हा त्याच्या टेबलवर, त्याच्या खुर्चीवर बसून त्याचं काम करत बसलेला असतो आणि पूर्वा आतमध्ये तिच्या केबिनमध्ये बसलेली असते. रात्रीचे 12-1 वाजून गेले तरी देखील पडवळ हा त्याचं काम करत बसलेला असतो. पूर्वाला बघायचं असतं, की हा पडवळ जरासा झोपला, त्याला थोडासा डुलका लागला, की आपण बाहेर निघून जायचं आणि बाहेर जाऊन त्या टपरीचा आपण कायमचा बंदोबस्तच करून टाकायचा आणि त्याप्रमाणे तिने तात्यासाहेबांना सांगून त्या ठिकाणी पेट्रोल देखील आणून ठेवायला लावलेलं असतं आणि तात्यासाहेबांच्या गुंडांनी तेथे पेट्रोल आणून ठेवलेलं असतं आणि आता पूर्वा त्यांना सांगणार असते, की यावर पेट्रोल वता आणि पेटवून द्या म्हणून. आणि बरोबर रात्री 2 वाजता पडवळला थोडासा डोळा लागलेला असतो आणि पूर्वाने नेमका त्याच वेळेला पूर्वा बाहेर येऊन आता टपरीकडे आलेली असते. तात्यासाहेबाच्या गुंडांनी सगळ्या टपरीवर पेट्रोल ओतलेलं असतं आणि एका क्षणात त्यावर काडी देखील टाकलेली असते. ते चित्र पाहताना पूर्वाला खूपच आनंद झालेला असतो. कारण आता ही टपरी कायमची जळून गेलेली आहे. आता परत इथं तो टपरी टाकणार नाही असं तिला वाटत असतं. आता सगळा माल जळणार आणि पप्पूचं खूप नुकसान होणार हे तिच्या लक्षात आलेलं असतं. तात्यासाहेबांनी पाठवलेले गुंड हे पळून जातात आणि आता पूर्वा देखील केबिनमध्ये येऊन बसलेली असते आणि तेवढ्यात पडवळ पाहतो तर त्याला दिसतं की टपरी जळत आहे. टपरी जळते म्हणल्यानंतर तो लगेच पूर्वाला सांगतो. पूर्वा म्हणते, "पटकन त्याला विझवण्याचा प्रयत्न करा." खरं तर पूर्वाला आनंदच झालेला असतो की एकदाची ही टपरी आता कायमची जळून जाणार आहे. पडवळ लगेच सत्याला देखील फोन करतो आणि सत्याला कळतं की टपरी जळायला लागली आहे म्हणल्यानंतर सत्याला गोष्टच लक्षात येते की हा घातपात केलेला आहे. हे सगळं पूर्वानंच केलेलं आहे. पण आता हे सत्य सिद्ध करू शकणार नाही हे देखील त्याला माहीत असतं. आता अगोदर पटकन जाऊन ती टपरी वाचवणं गरजेचं आहे असा विचार करून सत्या लगेच बलमा आणि जयड्याला घेऊन टपरीकडे निघालेला असतो. इकडे पूर्वा तिच्या केबिनमध्ये निवांत बसून हसत असते. पण तेवढ्यात तिच्या लक्षात येतं की तिची नेमप्लेट आहे ती तिच्याकडे राहिलेली नाहीये. तर ती नेमप्लेट आतमध्ये कुठेतरी पडली आहे हे तिच्या लक्षात आलेलं असतं. जर का ती नेमप्लेट सत्याला सापडली तर सत्या आपल्यावर केस टाकू शकतो. आपणच ती टपरी जाळली आहे असं तो सांगू शकतो. म्हणून आता पूर्वा ती नेमप्लेट शोधण्यासाठी त्या टपरीच्या जवळ गेलेली असते आणि टपरीच्या आतमध्ये ती जाते. अजून आग एवढी जास्त लागलेली नसते म्हणून ती टपरीच्या आत जाते. पण जेव्हा टपरीच्या आत जाते तेव्हा टपरीनं चांगलाच पेट घेतलेला असतो आणि आता पूर्वाला बाहेरच येता येत नसतं. ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करते, पण तेवढ्यात धूर तिच्या नाकातोंडात जातो आणि ती बेशुद्ध होऊन आतच पडते. पडवळ पाहतो की पूर्वा मॅडम आतमध्ये गेलेल्या आहेत. त्याला कळत नाही की आता काय करावं. तेवढ्यात सत्या देखील तेथे आलेला असतो. सत्या, जयड्या, बलमा आणि मंजू देखील आलेली असते. ते पाहतात की हे सगळं चित्र खूपच गंभीर आहे. तेवढ्यात तेथे पप्पू देखील आलेला असतो आणि आता पडवळनी सत्याला सांगितलेलं असतं की पूर्वा मॅडम आतमध्ये आहेत. सत्या क्षणाचाही विचार न करता लगेच आतमध्ये उडी मारतो आणि बेशुद्ध पडलेल्या पूर्वा मॅडम त्याला आतमध्येच दिसतात. पूर्वा मॅडमला त्याने दोन्ही हातात उचलून आणलेलं असतं आणि बाहेर आणल्यानंतर त्या सर्वजण बाहेरचे सर्वजण सत्याकडे पाहतच राहतात. कारण पूर्वा मॅडम बेशुद्ध पडलेल्या असतात आणि आता त्यांना हॉस्पिटलला नेणं गरजेचं असतं. लगेच सत्या त्यांना त्यांच्या गाडीमध्ये घेऊन हॉस्पिटलला गेलेले असतात. हॉस्पिटलमध्ये जेव्हा त्यांना शुद्धीवर येतात, तेव्हा तिला कळतं की सत्याने आपला जीव वाचवलेला आहे आणि सत्याला देखील कळतं की हे सगळं तिनंच केलेलं आहे आणि आता सत्या तिच्याकडून या टपरीच्या जळल्याचा सगळं नुकसान भरपाई देखील घेणार असतो. पण तिला ही गोष्ट आता चांगलीच कळलेली आहे की सत्या आपल्याशी किती जरी वाईट वागत असला तरी मनाने तो खूप चांगला आहे. आपण ती टपरी जाळण्याचा प्रयत्न केला आणि त्या आगीत आपणच सापडलो आणि आपण कदाचित मेलो असतो, पण सत्यानं आपल्याला त्या आगीतून वाचवलेलं आहे. सत्याचे आभार कसे मानावेत ते तिला कळत नसतं. कारण आपण सत्यावर नेहमी अन्याय केलेला आहे. नेहमी त्याच्याविषयी वाईट चिंतलेलं आहे. सत्या आणि मंजू एकत्र राहू नयेत असं आपण कायमस्वरूपी वागलेलो आहे. पण त्याच सत्याने स्वतःच्या जीवाचा विचार न करता आपल्याला आगीतून वाचवले ही गोष्ट आता पूर्वाला समजलेली असते आणि त्यामुळं ती आता थोडीशी शांत झालेली असते आणि तिने खरोखर सत्याचे आभार मानलेले देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. माझा जीव वाचवला त्याबद्दल मी तुझी
आभारी आहे असं ती सत्याला म्हणते आणि सत्या म्हणतो, की तुमच्या जागेवर कोणी जरी असतं तरी मी हेच केलं असतं. तुम्ही किती जरी त्रास देत असला तरी देखील माणूस म्हणून तुम्हाला मी वाचवणं गरजेचं आहे. माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे असा सल्ला देखील सत्याने तिला दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अशा सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक